नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे जिल्हे व राजधानी यावर महत्त्वपूर्ण जनरल नॉलेज क्वेश्चन्स. तर आज आपण हे 15 क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर हे महाराष्ट्राचे जिल्हे व राजधानी यावर आधारित आहेत. हे प्रश्न तुम्ही कोणतीतरी वही घेऊन नोट डाऊन करू शकता. आपल्या या चॅनलवरती आपण नवीन आहात तर सर्वात पहिलं आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक्स करा. तर बघा, प्रश्न पहिला, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी विचारलेली आहे. तुमचे ऑप्शन आहेत बघा, ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई आणि डी नाशिक. तर महाराष्ट्राची राजधानी हे तुम्हाला तर माहीत असेल, ऑप्शन सी मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा, महाराष्ट्राची उपराजधानी म्हणलेला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ए पुणे, बी नागपूर, सी औरंगाबाद, डी कोल्हापूर. तर महाराष्ट्राची उपराजधानी हे बी, ऑप्शन क्रमांक बी नागपूर हे आहे. मी जे हे प्रश्न देत आहे तुम्ही एका वहीवर नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हालाही हे प्रश्न आवश्यक आहेत. आणि मी जे हे प्रश्न देत आहे ते वहीवर चांगल्या प्रकारे नोट डाऊन करून घ्या. तर प्रश्न तिसरा बघा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? एकूण किती जिल्हे आहेत म्हणलेलं आहे. ए 34, बी 35, सी 36, डी 38. तर महाराष्ट्रात एकूण जिल्हे सी 36 जिल्हे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागात आहे? खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागात आहे हे विचारलेले आहे. ए सातारा, बी रत्नागिरी, सी कोल्हापूर. त्यानंतर डी बघा उस्मानाबाद. तर खालीलपैकी कोणता जिल्हा हे कोकण विभागात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी हे कोकण विभागात येतो. त्यानंतर प्रश्न पाचवा बघा, पुणे जिल्हा कोणत्या विभागात येतो? ए कोकण, बी मराठवाडा, सी पश्चिम महाराष्ट्र, डी विदर्भ. तर पुणे जिल्हा कोणत्या विभागात येतो म्हणजे सी पश्चिम महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे. त्यानंतर प्रश्न सहावा बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येतो? विदर्भात विचारलेला आहे. ए अकोला, बी सांगली, सी बीड, डी जळगाव. तर खालीलपैकी कोणता म्हणजेच अकोला हा जिल्हा विदर्भात येतो, ऑप्शन क्रमांक ए अकोला. त्यानंतर प्रश्न सातवा बघा, मराठवाडा विभागातील जिल्हा कोणता? ए नाशिक, बी लातूर, सी पुणे, डी ठाणे. तर मराठवाडा विभागातील जिल्हा म्हणजे लातूर, ऑप्शन बी. तर प्रश्न आठवा बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? ए पुणे, बी अहमदनगर, सी नाशिक आणि डी नागपूर. तर खालीलपैकी हा अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे, ऑप्शन बी. खालीलपैकी अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे. त्यानंतर प्रश्न नववा बघा, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? ए मुंबई शहर, बी वर्धा, सी ठाणे, डी परभणी. तर मुंबई शहर हे सर्वात लहान जिल्हा महाराष्ट्रातील आहे, ऑप्शन ए. त्यानंतर प्रश्न 10वा बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा उत्तर महाराष्ट्रात येतो? ए जळगाव, बी सातारा, सी कोल्हापूर, डी सोलापूर. खालीलपैकी जळगाव म्हणजेच ऑप्शन ए हा जिल्हा उत्तर महाराष्ट्रात येतो. त्यानंतर प्रश्न 11वा बघा, महाराष्ट्रातील जिल्हा नसलेला पर्याय कोणता? ए धुळे, बी नंदुरबार, सी इंदूर, डी गडचिरोली. तर या महाराष्ट्रातील जिल्हा नसलेला म्हणजेच इंदूर हा महाराष्ट्रातील जिल्हा नाही आहे. तर त्यानंतर प्रश्न 12वा बघा,
गडचिरोली जिल्हा कोणत्या विभागात येतो? ए. कोकण, बी. विदर्भ, सी. मराठवाडा, डी. पश्चिम महाराष्ट्र. तर गडचिरोली हा विदर्भ विभागात येतो. तर मी जे प्रश्न लिहित आहे ते तुम्ही वहीत लिहून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला हे चांगलं होईल. आणि मी जे प्रश्न विचारत आहेत तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्न 13वा बघा. खालीलपैकी कोणता जिल्हा कोकणात नाही म्हणलेला आहे? ए. सिंधुदुर्ग, बी. रायगड, सी. ठाणे, डी. सातारा. तर सातारा हा जिल्हा कोकणात नाही. तर प्रश्न 13व्याचं ऑप्शन क्रमांक डी हा जिल्हा कोकणात येत नाही. तर प्रश्न 14वा बघा. महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हे कोणत्या विभागात आहेत? ए. कोकण, बी. विदर्भ, सी. मराठवाडा, डी. पश्चिम महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे हे विदर्भातील विभागात आहेत. ऑप्शन बी विदर्भ. त्यानंतर बघा प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणता जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो? ए. कोल्हापूर, बी. नांदेड, सी. चंद्रपूर, डी. भंडारा. तर खालीलपैकी कोल्हापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. ऑप्शन क्रमांक ए. तर आज आपण हे 15 प्रश्न जे पाहिले आहोत तुम्ही नोट डाऊन केलेले असतील तर चांगलेच आहे. हे तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज यावर GK आणि GKच्या बाबतीत सर्व प्रश्न विचारले जातील. धन्यवाद.